महानगरपालिकांच्या निवडणुका आता एप्रिल महिन्यानंतरच होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अत्यंत जोरदारपणे चर्चा सुरू आहे, पण तुर्तास निवडणुका होण्याची शक्यता नाही। निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टानं निकाल दिल्यानंतर तयारीसाठी किमान 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयात 22 जानेवारीला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुनावणी होणार आहे। प्रामुख्याने पालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या नेमकी किती असावी, प्रभाग रचना नेमकी कशी असावी आणि प्रभाग रचना सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने, याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टात झाल्यानंतर निवडणुकीची तयारी करण्यासाठी किमान 3 महिन्यांचा वेळ लागणार आहे। त्यामुळे पालिका निवडणुका एप्रिल नंतरच होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्था या कधीही युती किंवा आघाडीमध्ये लढल्या गेल्या नाही, कधीच नाही। भारतीय जनता पक्ष शिवसेनाची युती असतानाही नाही, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असतानाही नाही। ह्या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात, तुम्ही समजून घेतलं पाहिजे। नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका वेगळ्या आहेत। त्यांना स्वतंत्रपणे त्यांना लढायचं आहे, त्यांनी लढलं पाहिजे आणि आपापल्या कार्यकर्त्यांना बळ दिलं पाहिजे। हेच कार्यकर्त्यांचं बळ पुढे विधानसभा आणि लोकसभेला आघाडी आणि युती म्हणून उपयोगाला येतं। जय पराजय होत असतो, एवढं खचून जाण्याची गरज नाही। मला संजय राऊतांच्या एकूण देहबोलीतून, वागण्यातून थोडासा फ्रस्ट्रेशन आल्यासारखं मला त्यांच्या बोलण्यातून दिसते आणि कदाचित ह्या निराशेपोटी त्यांनी एकलक्षाचा नारा दिला असेल। ज्यांचा त्यांचा पक्ष आहे, त्यांचे स्वतंत्र विचारधारा आहे, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा अधिकार आहे। आघाडी म्हणून आम्ही एकत्रित लढण्यासाठी तयार आहोत, परंतु संजय राऊतांच्या भूमिकेच्या संदर्भात एकदा स्पष्टता आली की मग आम्ही आमचा निर्णय घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।